मनी मार्केट बघायचं आहे. मार्केटचे दोन टाईप असतात, कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट. त्यातला आज आपल्याला फर्स्ट मनी मार्केट बघायचं आहे. मनी मार्केट टॉपिक बघत असताना आपण पहिले त्याचं मिनिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मनी मार्केटमध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, ते आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट द टॉपिक. मार्केट फॉर शॉर्ट टर्म फंड्स विच डील्स इन अ मॉनिटरी असेट्स हुज पिरियड ऑफ मॅच्युरिटी इज अप टू 1 year. सिम्पल लँग्वेजमध्ये समजून घ्या, जर तुमच्या बिझनेसला शॉर्ट टर्म फंडची गरज असेल तर तुम्ही हे शॉर्ट टर्म फंड रेज करू शकता मनी मार्केट थ्रू. मनी मार्केटमध्ये असलेले डिफरंट मॉनिटरी असेट्स ज्यांची मॅच्युरिटी पिरियड लेस दॅन 1 year असते किंवा 1 year असते, ह्या मनी मार्केट्सचा मॉनिटरी असेट्सचा यूज करून तुम्ही तुमच्या बिझनेसचं शॉर्ट टर्म फंडची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता. नंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट असं सांगितलेलं आहे की क्लोज सबस्टिट्यूट फॉर मनी. मनी मार्केट हे मनीला एक क्लोज सबस्टिट्यूट आहे. कसं, जर तुमच्या बिझनेसमध्ये कॅशची शॉर्टेज आहे आणि तुम्हाला शॉर्ट टर्म फंडची गरज आहे तर तुम्ही मनी मार्केटमधनं तुमचा शॉर्ट टर्म फंडची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता. तुम्ही तुमच्या बिझनेसला लागणारं शॉर्ट टर्म फंड रेज करू शकता मनी मार्केटमधल्या असलेल्या डिफरंट मॉनिटरी असेट्सचा यूज करून, ज्यांची मॅच्युरिटी पिरियड ही लेस दॅन 1 year आहे. मार्केट वेअर लो रिस्क. या मार्केटमध्ये तुमच्या बिझनेससाठी रिस्क ही सर्वात जास्त लो असते. अनसेक्युअर्ड अँड शॉर्ट टर्म डेब्ट इन्स्ट्रुमेंट दॅट आर हायली लिक्विड आर इशूड अँड ॲक्टिव्हली ट्रेडेड एव्हरी डे. मनी मार्केटमध्ये एव्हरी डे ट्रेड केला जातो. enables the raising of short-term funds for meeting the temporary shortage of cash and obligations and the temporary deployment of excess fund for earning returns. हे तर मी तुम्हाला सांगितलं की शॉर्टेज असेल जर कॅशचं तर तुम्ही तुमचं शॉर्ट टर्म फंड रेज करण्यासाठी मनी मार्केटचा यूज करू शकता. आणि दुसरं एक काय की शॉर्टेजच नाही, जर तुमच्याकडे एक्सेस कॅश आहे, जास्त कॅश आहे तुमच्या बिझनेसमध्ये, तर तुम्ही ते कॅश तुमच्या बिझनेसमध्ये तशीच ठेवणार नाही. तुम्ही काय करणार, ती कॅश या मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि त्याच्यावरती रिटर्न्स अर्न करणार. ठीक आहे, तर हा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये. हे झालं मिनिंग विषय. आता बघूया मनी मार्केटमधले डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स. ते आहेत टी बिल, कमर्शियल पेपर, कॉल मनी, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल बिल. नंबर 1 इज अ टी बिल. टी बिल्स मीन्स अ ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल हे गव्हर्नमेंट जी असते, अन इन्स्ट्रुमेंट ऑफ शॉर्ट टर्म बॉरोईंग बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅच्युरिंग इन अ लेस दॅन 1 year. ज्यावेळेस गव्हर्नमेंटला शॉर्ट टर्म फंडची रिक्वायरमेंट असते त्यावेळेस ते शॉर्ट टर्म बॉरोईंग करतात थ्रू टी बिल्स मीन्स ट्रेजरी बिल्स थ्रू. ते काय करतात, मार्केटमध्ये ट्रेजरी बिल्स इश्यू करतात थ्रू RBI. लक्षात ठेवा की ट्रेजरी बिल्स हे कोण इश्यू करत असतं, RBI करत असतं ऑन द बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू मीट द शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स ऑफ फंड. इथं दिलेलं आहे, दिस इज ऑल्सो नोन ॲज अ झिरो कुपन बॉन्ड इश्यू बाय द RBI ऑन बिहाफ ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू मीट्स इट्स शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स ऑफ फंड. याला झिरो कुपन बॉन्डसुद्धा म्हणलं जातं. इश्यू कोण करतं, RBI करतं. कोणाच्या बिहाफवर करत असतं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. कशासाठी, टू मीट इट्स शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स ऑफ फंड. त्यांचे शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट जे असेल फंडची ती मीट करण्यासाठी हे ट्रेजरी बिल मार्केटमध्ये काय केले जातात, इश्यू केले जातात. हायली लिक्विड अँड हॅव अश्युर्ड यील्ड अँड निग्लिजिबल रिस्क ऑफ डिफॉल्ट. ह्याच्यामध्ये रिस्क ही झिरो असते. इट हॅज अ मॅच्युरिटी ऑफ लेस दॅन 1 year. याची मॅच्युरिटी पिरियड किती आहे, लेस दॅन 1 year. इशूड ॲट डिस्काउंट अँड पेड ॲट पार. हा पॉईंट समजून घ्या. ट्रेजरी बिल हे कधी पण डिस्काउंटमध्ये इश्यू केले जातात आणि ज्यावेळेस रिपे होतात तेव्हा पार व्हॅल्यूवर तुम्हाला रिपे केले जातं. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ट्रेजरी बिलची व्हॅल्यू 1 lakh रुपीज आहे तर तुम्हाला सपोज डिस्काउंटमध्ये 95,000मध्ये ते पहिले इश्यू केले जाणार आणि ज्यावेळेस रिपे करायची वेळ येईल त्यावेळेस ते तुम्हाला 1 lakh रुपीजमध्ये पार व्हॅल्यूवरती तुम्हाला रिपे केलं जाईल. तर यालाच म्हणतात इशूड ॲट डिस्काउंट अँड पेड ॲट अ पार. ट्रेजरी बिल्स आर अवेलेबल फॉर मिनिमम अमाऊंट ऑफ 25,000. ट्रेजरी बिल हे मिनिमम 25,000 रुपयांचे असतात आणि इन मल्टिपल्स देअर ऑफ. ओके, तर मेन पॉईंट लक्षात आहे, ट्रेजरी बिलला झिरो कुपन बॉन्ड म्हणतात. इश्यू करतं RBI ऑन द बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. हायली लिक्विड आहे, निग्लिजिबल रिस्क आहे, मॅच्युरिटी पिरियड लेस दॅन 1 year, इशूड ॲट डिस्काउंट अँड पेड ॲट अ पार आणि मिनिमम अमाऊंट ऑफ ₹25,000. ओके, नेक्स्ट इज अ कमर्शियल पेपर.
कमर्शियल पेपर अनसिक्युअर्ड प्रॉमिसरी नोट ही एक प्रॉमिसरी नोट असते हॅविंग अ मॅच्युरिटी ऑफ 15 days to 1 year. लक्षात ठेवा कमर्शियल पेपरची मॅच्युरिटी पिरियड ही 15 days to 1 year. हा पॉईंट MCQमध्ये तुम्हाला येऊ शकतो. मॅच्युरिटी पिरियड प्रत्येकाचे लक्षात ठेवा. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफरेबल बाय एंडॉर्समेंट अँड डिलिव्हरी. हे इन्स्ट्रुमेंट इझिली ट्रान्सफरेबल आहे बाय एंडॉर्समेंट अँड डिलिव्हरी. देन सोल्ड ॲट डिस्काउंट अँड रिडीम ॲट पार. आत्ताच हा पॉईंट आपण बघितलेला आहे. अल्टरनेटिव्ह टू बँक बॉरोईंग. तुम्ही जर बँकेतून लोन घेत असाल तर त्याच्यासाठीचा एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणजे तो आहे कमर्शियल पेपर. ब्रिज फायनान्सिंग. तर तुम्ही एखादं लाँग टर्म लोन घेताय किंवा तुम्हाला मशिनरी घ्यायची आहे बिझनेसमध्ये, त्याच्यासाठी तुम्ही लोन घेताय लाँग टर्म लोन, आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही फ्लोटिंग कॉस्ट होत आहेत, तर ह्या फ्लोटिंग कॉस्ट साठी तुम्हाला शॉर्ट टर्म फंड रेज करायचं असेल तर ते तुम्ही कमर्शियल पेपर थ्रू करू शकतात, म्हणून याला काय म्हणले ब्रिज फायनान्सिंग. नेक्स्ट इज अ कॉल मनी. कॉल मनी या नावावरूनच कळतं की हे खूप शॉर्ट टर्म पिरियडचं आहे. याची मॅच्युरिटी पिरियड जी आहे ही 1 day to 15 days आहे. 1 दिवस ते 15 दिवस हे त्याची मॅच्युरिटी पिरियड असते कॉल मनीची. आणि जेव्हा पण डिमांड होईल त्यावेळेस ते रिपेएबल करावं लागतं. याच्यामध्ये पहिला पॉईंट तो दिला की शॉर्ट टर्म फायनान्स रिपेएबल ऑन डिमांड. मॅच्युरिटी पिरियड ऑफ 1 day to 15 day. कमर्शियल बँक मेंटेन CRR ॲज पर द डायरेक्शन ऑफ RBI. तुम्हाला माहीत असेल की कमर्शियल बँक्स CRR मेंटेन करतात, कॅश रिझर्व्ह रेशो, ॲज पर डायरेक्शन ऑफ RBI. तर कॉल मनी मेथड बाय विथ द बँक्स फ्रॉम इच अदर टू बी एबल टू मेंटेन द CRR. हे हा जो पॉईंट दिलेला आहे की कमर्शियल बँक्सला ज्यावेळेस CRR मेंटेन करायचं असेल आणि त्यांच्याकडे शॉर्टेज असेल कॅशचं, तर ते दुसऱ्या कमर्शियल बँक्सकडून कॉल मनी थ्रू त्यांचं फंड रेज करतात आणि CRR मेंटेन करतात, कॅश रिझर्व्ह रेशो. हा एक एक्झाम्पल इथं तुम्हाला दिला आहे. इंटरेस्ट रेट पेड ऑन कॉल मनी. आणि कॉल मनीवर जो इंटरेस्ट पेड केला जातो त्याला कॉल रेट असं म्हणतात. हा तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इन्व्हर्स रिलेशनशिप बिटवीन द कॉल मनी अँड अदर सोर्सेस. कॉल मनी आणि अदर जे सोर्सेस आहे हे T-बिल, कमर्शियल पेपर एटसेट्रा, यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप असतं. ज्यावेळेस कॉल मनीची प्राईस जास्त आहे त्यावेळेस अदर सोर्सेसची प्राईस ही चीप असते, तर यांच्यामधलं इन्व्हर्स रिलेशनशिप असतं. नेक्स्ट इज अ सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे कमर्शियल बँक्स इश्यू करतात किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इश्यू करत असतात. शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट इन बिअरर फॉर्म इश्यू बाय द कमर्शियल बँक अँड डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. इश्यू इन अ पिरियड ऑफ टाईट लिक्विडिटी. हे कधी इश्यू केले जातात बँके थ्रू? जेव्हा मार्केटमध्ये टाईट लिक्विडिटी आहे, कॅश शॉर्टेज आहे आणि डिमांड फॉर क्रेडिट ही काय आहे जास्त आहे, त्यावेळेस कमर्शियल बँक्स काय करत असतात, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू करत असतात. हेल्प टू मोबाईल अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी इन अ शॉर्ट टाईम पिरियड. तुम्हाला शॉर्ट टाईम पिरियडमध्ये एक लार्ज अमाऊंट जर पाहिजे असेल तर त्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट थ्रू तुम्ही रेज करू शकता. नेक्स्ट इज अ कमर्शियल बिल. कमर्शियल बिलला तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज सुद्धा एक एक्झाम्पल देऊ शकता. बघा कमर्शियल बिलविषयी काय सांगितलं. शॉर्ट टर्म सेल्फ लिक्विडेटिंग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट यूज फॉर फायनान्सिंग क्रेडिट सेल्स ऑफ फर्म. हे जे आहे ज्यावेळेस जे बिझनेसेस आहेत, कमर्शियल बिझनेसेस आहेत, त्यांना ज्यावेळेस क्रेडिट सेलसाठी किंवा क्रेडिट सेल ज्यावेळेस ते करतात आणि त्यांना फंड इमिजिएट फंडची रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस हे कमर्शियल ते बिझनेसेस इश्यू करतात आणि बँकेतून ती अमाऊंट इमिजिएट पे करून घेतात. जसे की फॉर एक्झाम्पल की उधारीवरती माल विकला आणि उधारीवरती माल विकल्यानंतर बायरला तो पेमेंट करायचा असतो आणि त्याला जर आपण क्रेडिट डेज दिला आहे 30 days तर आपण एक तर 30 days वेट करू शकता त्या पेमेंटसाठी, किंवा तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन करून बँकेत ते प्रेझेंट करून बँक ते एक्सेप्ट करेल बिल ऑफ एक्सचेंज आणि तुम्हाला त्या बिलाचा पेमेंट त्या बिल ऑफ एक्सचेंजच्या अगेन्स्ट लगेच पेड केलं. तर हे एक ते एक्झाम्पल असतं. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्रॉवर असतो, ड्रॉवी असतो, पेई असतं. तर लास्टला एक पॉईंट दिला आहे की व्हेन अ सेलर प्रेझेंट धिस बँक म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज टू बँक अँड एक्सेप्ट इट अँड गिव्ह फंड अगेन्स्ट इट टू द सेलर, इट बिकम्स अ कमर्शियल पेमेंट. ज्यावेळेस सेलर हे बिल ऑफ एक्सचेंज बँकेत जमा करतो, बँक एक्सेप्ट करते आणि बँक त्यांना इमिजिएट पेमेंट करते त्या बिलाचे, तर त्याला कमर्शियल बिल म्हणतात. If the seller drawn bill of exchange on a buyer who accept it and then becomes a marketable instrument known as a trade bills. तर हे सगळे होतं वेगळे वेगळे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट. T-bills, कमर्शियल पेपर, कॉल मनी, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल बिल. आजसाठी एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपिटल मार्केट बघूया. थँक्यू सो मच.